पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली. आता 2 दिवस अगोदर तुम्ही पाहिलं का हात जोडून काय म्हणत होता? काय म्हणत होता तुम्हाला माहित नाही? अरे काय म्हणत होता? माफी मागतो, विनंती करतो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत, आमच्या सोबत या. आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो. नाही किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलटवते. 2 दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या, माफी मागापर्यंत आले होते, माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्यावरून लोकांना लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असं. आणि हे हरलेल्या मानसिकतेतून बयान आहे तिचं. चित्र स्पष्ट आहे, हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. जे काही आज वक्तव्य येत आहे ना, आणि तुम्ही रॅलीतले अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले, तुम्ही फिकर नका करू. ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते. मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं. आमच्या इकडे गर्दी नव्हती, निवड दर्दी पण होती. तिथे दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही, त्याचे मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहील काय. तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही, त्याच्या खाली जाऊन बसन म्हणजे क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर. नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहील 100%. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीत राणांच्या बाजूनं, कसं पाहताय निकाल? न्यायप्रिय